नमस्कार. आज आपण सूर्यनमस्कार कसा करावा किंवा त्याच्यासाठी आपण मंत्र म्हणतो, त्याचे काय फायदे किंवा का म्हणावा ह्याबद्दल आज आपण थोडं जाणून घेणार आहोत. सूर्यनमस्काराची प्रार्थना सुरुवातीला म्हणते आणि त्याचा अर्थ सांगणार आहोत. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं तत्त्वं पूषण्ण पावृणु सत्यधर्माय दृष्टये. प्रार्थनेचा अर्थ, हे प्रार्थना ईशावास्योपनिषद ह्यामधून घेतलेली आहे. तर त्याचा अर्थ असा आहे की आपण सूर्याला आवाहन करतो आणि असं सांगतो आपण की हे जे काही सत्याचं एका सोन्याच्या पात्रामध्ये सत्याला झाकून ठेवलेलं आहे आणि तर ज्याला काही सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे तर अशा लोकांसाठी हे सूर्या तू सोन्याने झाकलेल्या त्या पात्राचं झाकण काढ आणि सगळ्यांना सत्यधर्माची जाणीव लोकांना होऊ दे. अशा प्रार्थनेने आपण सूर्यनमस्काराची सुरुवात करतो. सूर्यनमस्कार म्हणजे शक्यतो आपण 12 सेट घालतो, तर त्याची प्रत्येक नमस्काराच्या आधी सूर्याचं आपण एक नाव घेतो आणि एका सूर्यनमस्कारामध्ये 12 आसनं असतात. पहिलं नाव आहे ओम ह्राम मित्राय नमः. पहिल्या सूर्यनमस्काराच्या आधी आपण हे म्हणतो. तर हे जे बीज मंत्र असतात, ह्राम ह्रीम हे जे बीज मंत्र आहेत त्याचा तसा स्पेसिफिक अर्थ असं नाही सांगता येत, पण त्याच्यातून जो नाद निर्माण होतो तर हा जो ध्वनी आहे तर तो ध्वनी आपल्या मन आणि शरीरावरती परिणाम करतो. जे मंत्र आपण म्हणतो त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये सकारात्मकता यायला मदत होते. कुठल्याही व्यायाम करायच्या आधीचे जे काही बेसिक नियम आहेत तेच ह्याला पण लागू पडतात की आपण उपाशीपोटी असलं पाहिजे आणि वॉर्मअप्स आणि लुझनिंग हे आधी नेहमी केलं गेलं पाहिजे. असं करून उपयोगी नाही की आपण सकाळी उठल्या उठल्या उभं राहिलो आणि सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली तर ह्याने काय होतं, आपल्या कुठला तरी मसाला ओढला जाऊ शकतो, क्रॅम्प येऊ शकतो, कुठंतरी आपल्याला लचकू शकतं. त्यामुळे पहिल्यांदा आपण वॉर्मअप आणि लुझनिंग करणं हे गरजेचं आहे. सूर्यनमस्कार करताना आपण आडवं मॅट घालायचं आहे किंवा आणि शक्यतो पूर्वेकडे तोंड करायचं आहे आणि मॅटच्या व्हर्टिकल ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. म्हणजे आता मॅटच्या पुढे येऊन थांबायचं आहे जेणेकरून आपण सूर्यनमस्कार घालताना पूर्ण मॅट आपल्याला मागे वापरता येईल. तर पुढे आपण उभं राहताना दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे आहेत, दोन्ही गुडघे जुळवायचे आहेत, दोन्ही हात पूर्ण पाठीचा कणा आपला ताठ असला पाहिजे, मान सरळ ठेवायचे, दोन्ही हातांचा नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला पहिल्या सूर्यनमस्काराचा मंत्र म्हणायचा आहे ओम ह्राम मित्राय नमः. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण पहिली अवस्था घ्यायची आहे. तर ह्यातल्या पहिल्या आसनाचं नाव आहे हस्त उत्थानासन. म्हणजेच ह्याच्यातच अर्थ दडलेला आहे की आपल्याला हात वरती घ्यायचे आहेत. तर पाठीचा कणा आपला जेवढा जमेल तेवढा आपल्याला श्वास घेत बेंड करत आपल्याला दोन्ही हात वरती घ्यायचे आहेत. मागे असणारी खिडकी किंवा भिंत बघण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि आसन स्थिती आपण जेव्हा गाठतो तेव्हा सगळ्यात बेसिक नियम आहे कधीही श्वास रोखायचा नाही. श्वास रोखला तर आपल्याला त्याचा त्रास होतो, त्यामुळे श्वास रोखायचा नाही. श्वास घेत आपल्याला दोन्ही हात वर घेत आपल्याला जेवढं बॅक बेंडिंग जमेल तेवढं करायचं आहे. आपल्याला पायाची स्थिती हलवायची नाही आहे. पाय गुडघे बेंड केलेत, पाय एक मागं झालाय असं आपल्याला करायचं नाही आहे. प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार आपण ही पहिली अवस्था करायची. दुसरी अवस्था येते त्याचं नाव आहे पाद हस्तासन. ह्या पण नावातच अर्थ आहे की आपल्याला पायाशी आपले हात न्यायचे. जेव्हा आपण पहिल्या स्थितीमध्ये आपण बॅक बेंडिंग झालेलं आहे तर आपण पुन्हा श्वास सोडत आपल्याला मध्ये येत आपल्याला पूर्णपणे आपण कमरेतून वाकायचं आहे. चित्रात दाखवलंय त्याप्रमाणे वाकायचं आहे. आपल्याला पाठीतून वाकायचं नाहीये, पूर्ण कमरेतून वाकत आपल्याला खाली जायचं आहे. हात आपल्याला पायापाशी ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. नाही टेकले जमिनीला हात चालणार आहे. सगळ्यात आपण सुरू केल्या पहिल्यांदा कधी हात आपल्या जमिनीला टेकणार नाहीयेत. सो जसं जमेल तसं जेवढं जमेल तसं वाकायचं आहे आणि आपलं डोकं आपल्याला गुडघ्याच्या पाशी न्यायचा प्रयत्न करायचा आहे आणि गुडघे ताठ ठेवायचे. यामध्ये आपण गुडघे वाकवायचे नाही आहेत आणि पुन्हा तेच आसन स्थिती आपण गाठली की श्वास रोखायचा नाही आहे, तेव्हा नॉर्मल श्वास सुरू ठेवायचा आहे. तिसऱ्या अवस्थेमध्ये आपण त्याचं नाव आहे अश्वसंचालनासन. तर यामध्ये आपण काय करणार आहोत, दोन्ही हात आपले खाली जमिनीवरती टेकणार आहोत आणि आपल्याला उजवा पाय हा गुडघ्यामध्ये
फोल्ड करायचं आहे आणि शक्यतो उजव्या पायाची पोटरी आणि मांडी चिकटवायचा प्रयत्न करायचा आहे आणि ह्याचबरोबर डावा पाय आपण मागे घ्यायचा आहे आणि बऱ्यापैकी मागे ताणता येईल तेवढा ताणायचा आहे. कंबर खाली ढकलायचे आणि मान जर आपली वरती झाली पाहिजे. या आसन स्थितीमध्ये आपण ही श्वास घेत करायचे. आसन स्थिती गाठली की पुन्हा तोच नियम आहे, आपल्याला कुठेही श्वास रोखायचा नाही आहे आणि समोर बघून आपण आसन स्थिती छान मेंटेन करायची आहे. पुढची अवस्था आहे चौथी. आपला एक पाय पुढे आहे, एक पाय मागे आहे. उजवा पाय आपण पहिल्यांदा पुढे ठेवलेला असेल तो आपण आता हात तसेच ठेवायचे आणि उजवा पाय आपण मागे घेणार आहोत आणि ह्याचं नाव आहे तूलासन किंवा चतुरंग दंडासन असंही म्हणतात. आत्ताच्या व्यायाम प्रकारामध्ये त्याला आपण प्लँक पोज म्हणतो. म्हणजे आपलं संपूर्ण शरीराचं वजन दोन्ही हात आणि दोन्ही पायांवरती आहे. शरीराची ताठ तिरकी अवस्था चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण बघू शकता की शरीराचा आणि जमिनीचा आपल्याला 30 डिग्रीमध्ये अँगल करायचा आहे. पोटाचे स्नायू पण आपल्या ह्याच्यामध्ये वापरले जातात आणि पुन्हा तेच की ह्याच्यामध्ये आपल्याला श्वास रोखायचा नाही आहे. पाचवी अवस्था येते. पाचव्या अवस्थेमध्ये आपण पाय आपले मागे आहेत ते आपण गुडघे पुढे टेकवायचे. गुडघे टेकवत गुडघ्यात फोल्ड करत आपण शशांकासन स्थिती, म्हणजे ह्याच्यामध्ये श्वास नॉर्मल ठेवायचा आपल्याला आणि आपल्या पूर्ण टाचांचा बटक्सचा स्पर्श न सोडता आपल्याला वज्रासन स्थितीमध्ये आपण जशा टाईपमध्ये बसतो तसं आपण बसायचं आहे आणि दोन्ही हात आपले जेवढा ताणून वरती घेता येईल तेवढे वर घेत आपल्याला डोकं जमिनीला लावायचा. हे पण कमरेतूनच वाकत डोकं जमिनीला लावायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आसनामध्ये नॉर्मल ब्रीदिंग करायचं आहे आणि हे थोडं रिलॅक्सेशनचं आसन आहे. पहिल्या 4 स्थितीमध्ये आपलं जे शरीर ताणलं गेलं आहे ह्यामध्ये पुन्हा आपण खाली डोकं आणि हे घालून आपण थोडंसं आपल्याला ह्यामध्ये रिलॅक्सेशन मिळतं ह्या आसनामध्ये. याचं नाव आहे शशांकासन. ह्याच्यामध्ये चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि हे सस्यासारखं दिसतं. ससा जसा हे बसतो त्याप्रमाणे, म्हणून ह्याला नाव आहे शशांकासन. 6वी अवस्था आहे अष्टांग नमन. अष्टांग नमन म्हणजे आपल्या शरीराची 8 अंग फक्त जमिनीला टेकवायची आहेत. ह्याच्यामध्ये करताना आपली चूक काय होते, पूर्णपणे आपण झोपलं जातं. ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण झोपायचं नाही. चित्रात जशी दाखवली तशी आपल्याला पोज घ्यायची. म्हणजे शशांकासनामध्ये आपले आता हात पुढे आहेत. आपल्याला आता काय करायचं, शरीर आपलं पुढं ग्लाईड करायचं दोन्ही हातांच्या जोरावर आणि आपली हनुवटी आणि छाती जमिनीला टेकवायचे. कमरेचा आणि पोटाचा भाग थोडा वरती असेल, ते तुम्हाला चित्रात दिसतंय त्याप्रमाणे करायचं. आणि असं करताना म्हणजे 8 अंग आपली कुठली टेकली गेली, 2 हात, हनुवटी किंवा कपाळ टेकवू शकता. त्याच्यानंतर छाती, 2 गुडघे, 2 पाय, एवढीच अंग ह्याच्यात टेकायचे आहेत. पोट आपल्याला टेकायचं नाहीये. हे करायला थोडंसं सुरुवातीला अवघड जातं, पण आपल्याला प्रॅक्टिस नंतर कुठलंही आसन जशी आपल्या शरीराची लवचिकता वाढेल आपण ते करू शकतो. सुरुवातीला आपल्याला ज्या आपापल्या कपॅसिटीनुसार जसं येतं त्याप्रमाणे आपण हे अष्टांग नमन आसन करू शकतो. 7वी अवस्था आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला श्वास घेत जमिनीवरती हाताने रेटा देत आपल्याला आपली अप्पर बॉडी वरती उचलायचे. म्हणजे ह्याचं नाव आहे भुजंगासन. की नागाने फणा काढल्यावरती हात कसा दिसेल तशा अवस्थेमध्ये आपल्या शरीराची अवस्था येते, म्हणून ह्याला भुजंगासन म्हटले. ही स्थिती आपण श्वास घेत करायचे. ह्याच्यामध्ये खांद्यावरती आपल्याला प्रेशर द्यायचं नाही आहे आणि जेवढं जमेल तेवढं आपल्याला बॅक बेंडिंग करायचं आहे. पूर्णपणे इझिली करायचं आहे आणि मागे आपल्याला पाय आणि गुडघे जुळलेले पाहिजेत. म्हणजे अशी चित्रात दाखवलं त्याप्रमाणे. 8वी अवस्था आहे पर्वतासन. ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा दोन्ही हात खाली टेकवायचे आणि टेकवलेल्या अवस्थेतच आपल्याला पुन्हा कंबर वरती उचलायचे आणि डोकं जेवढं जमेल तेवढं खाली घ्यायचे. ही श्वास सोडत करायची अवस्था आहे. ह्याच्यामध्ये शरीर आपलं पर्वतासारखं दिसतं. 9 नंबरला पुन्हा मगाशी जे 5 नंबरला सांगितलंय तेच शशांकासन आपल्याला करायचंय. त्याप्रमाणे ते करू शकता. तर 10 नंबरला आहे पुन्हा अश्वसंचालन आसन. जी 3 नंबरची अवस्था आपण उजव्या पायाने केली असेल ती आपल्याला डाव्या पायाने करायची. 11 नंबरची अवस्था आहे पादहस्तासन. पुन्हा जी आपण 2 नंबरची अवस्था केली होती तीच करायची. 12वं आसन पुन्हा हस्त उत्तानासन आहे, जे 1 नंबरला आपण केलं होतं त्याप्रमाणे करायचं. हे सगळ्या गोष्टी आपल्याला चित्रात दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे करायच्या.